सर्वांना नमस्कार। आपण सकाळी ग्रुपवरती टेस्ट क्रमांक 1 टाकली होती संख्या चॅप्टर बद्दल आणि त्या चॅप्टरचा आपण अभ्यास करून ती टेस्ट सोडवली असेल सर्वांनी असं आपण समजू आणि पुढच्या बेसिक गोष्टीला आपण सुरुवात करू। संख्या चॅप्टर आपण एक सुरुवातीपासून सुरू केले आहे। आपल्याला सर्वात अगोदर संख्या आणि अंक यामधला फरक समजून घ्यायचा आहे। हा 2 हा अंक आहे आणि 235 ही संख्या आहे, म्हणजे 3 अंकापासून 235 ही संख्या तयार झाली। 2 3 5 2 3 5 हे अंक आहे, याच्यात 3 विचारलं तर हा अंक आहे आणि 235 काय संख्या, हा पहिला सगळ्यात अगोदर आपल्याला फरक समजायचा। ह्या फरक समजण्यामागचं कारण काय, ज्यावेळेस आपण पुढे स्थानिक किंमत शिकू, जे उद्या आपण चॅप्टर शिकणार आहे, त्या स्थानिक किंमत मध्ये अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत विचारतात। ती संख्या किती मोठी असली की त्याच्यामध्ये अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत विचारतात। त्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर हा फरक लक्षात घ्यायचा आहे की ही पूर्ण जी आहे 235 ही संख्या आहे आणि त्याच्यात 3 अंक आहे, 2 3 5 हे 3 प्रकारचे त्याच्यात अंक आहे आणि 3 प्रकारचे अंक आहेत। आता आपल्याला अंक या चॅप्टर मध्ये थोड्या बेसिक गोष्टी आपल्याला जे प्रश्न लिहिले त्या प्रश्नाच्या पाठीमागे लिहून घ्यायचे आहेत। सर्वात अगोदर आपल्याला काय लिहायचंय, 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 21 वेळा येतो। आपण जे सुरुवात केली ती संख्या चॅप्टर पासून, त्या संख्या चॅप्टर मध्ये आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला एक बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचे, अंक आणि संख्यामधील फरक। आता अंक आणि संख्यामधील फरक हा असा आहे, 235 ही संख्या आहे, ही 235 संख्या ही 3 अंकापासून बनली आहे, त्याला अंक म्हणतात। जो सिंगल असतो तो अंक, आणि ही जी पूर्ण बनली आहे याला काय म्हणतात, संख्या म्हणतात। हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। अंक आणि संख्या, एक पेक्षा जास्त अंकापासून तयार होती ती संख्या असते आणि याच्यात सिंगल तुम्हाला 3 हा काय असं विचारलं तर तो अंक असेल, 5 हे काय असं विचारलं तर तो अंक असेल, पण 235 काय असं विचारलं तर ती संख्या असेल। हा फरक आपल्याला याच्यासाठी लक्षात घ्यायचा आहे की पुढे ह्या गणितात आपल्याला याचा फायदा होणार आहे, अंक आणि संख्या स्थानिक किंमतसाठी आणि याच्यासाठी ह्या बेसिक गोष्टीचा आपल्याला फायदा होणार आहे। त्याच्यामुळे सर्वात अगोदर हे लक्षात घ्या, अंक कशाला म्हणतात, संख्या कशाला म्हणतात। याला सगळ्याला अंक म्हणता येत नाही, 2 3 5 हा अंक आहे आणि पूर्ण जी टोटल 3 अंकापासून बनलेली त्याला 235 ही संख्या असते। आता त्याच्यानंतर तुम्ही जे सकाळी प्रश्न लिहिले त्या प्रश्नामध्ये आपण अगोदर चॅप्टरचं नाव टाकलं, त्या प्रश्नाच्या पाठीमागे एका पेजवर काय करा, हे जे लिहितो आपण 1 पासून 100 पर्यंत ते लिहून घ्या। 1 ते 100, 1 ते 100। आता 1 ते 100 म्हणजे तुम्हाला 11 12 13 14 15 16 17 असे 1 ते 100 याच्यात, आणि इकडे 1 21 11 21 31 41 51 अशा प्रकारे 100 पर्यंत एक हा अंक किती वेळेस येतो, तर एक हा अंक 1 ते 100 मध्ये एक हा अंक 21 वेळा येतो। किती वेळा येतो, 21 वेळा येतो। 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो। ह्या 11च्या लाईन मध्ये आणि इकडे ह्या लाईन मध्ये 1 ते 100 पर्यंत 21 वेळा येतो, आणि 1 ते 100 पर्यंत एक हा अंक असणाऱ्या, एक हा अंक असणाऱ्या संख्या किती, तर त्या संख्या आहे 20। आता तुम्हाला फरक लक्षात आला असेल, 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा आहे आणि संख्या हा 20 वेळा आहे। असं का झालं, कारण जी 11 मध्ये आपण 1 वापरला होता, 11 या संख्येमध्ये जो आपण 1 वापरला होता तो अंक मोजताना आपण डबल पकडला 1 आणि 2, आणि संख्या मोजताना तो एकदाच पकडला, त्याच्यामुळे हा इथं फरक पडला। 1 ते 100 पर्यंत अंक हा म्हणून 21 वेळा येतो आणि संख्या म्हणून 20 वेळा येतो। कारण फरक इथं आहे, इथं आपण संख्या पकडली तिथं अंक म्हणून याला डबल आपण मोजलं होतं 1 1 असं, आणि इथं आता समजा एकच वेळेस मोजलं म्हणून ते 21 पर्यंत 20 वेळा आला। त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एक हा अंक फक्त एकदाच येतो। अशा संख्या किती, फक्त एकदाच येतो अशा संख्या किती,
तर त्या संख्या आहे 19. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक फक्त एकदाच येतो, अशी संख्या किती आहे 19 आहे. कारण आपण जी लाईन चालू करू 11 12 13 14 15 16 17 18 19, 19 नंतर 20 ही तिथं त्या याच्यात येत नाही, म्हणून हा फक्त एकदाच येतो, अशी संख्या किती आहे 19. एवढं प्रत्येकाने पाठीमागे लिहून घ्या, व्यवस्थित लिहा. अशा प्रकारे लिहा 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक असणाऱ्या संख्या 20 वेळा येतात. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक फक्त एकदाच येतो, अशा संख्या 19 वेळा येतात. त्यानंतर हे लिहून मागचं सर्वांनी लिहून घेतला असेल तर त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक किती वेळा येतो, तो 11 वेळा येतो. 1 पासून 100 पर्यंत 0 अंक 11 वेळा येतो. आता 11 वेळा कसा येतो, 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 मध्ये 2 वेळेस येतो. म्हणून संख्या 10 ची पण 100 मध्ये तो अंक म्हणून 2 वेळेस आला. 2 शून्य असल्यामुळे आपण अंक म्हणतो त्याला, आणि तो 2 वेळेस आला, त्याच्यामुळे तिथं 11 झालं. अशा तो संख्येमध्ये 10 ची पण तिथं 2 असल्यामुळे 1 ते 100 पर्यंत 0 अंक किती वेळा येतो, तो 11 वेळा येतो. हे पण एक लिहून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत 0 अंक असणाऱ्या संख्या किती. आता तुमच्या फरक लक्षात आला असेल, अंक म्हणून तो 11 वेळेस होता, पण संख्या म्हणून तो 10 वेळेस आहे. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 अशा तो 10 संख्येत आहे. संख्या म्हणून तो 10 संख्येत आहे आणि अंक म्हणून तो जो मोजला जातो त्यावेळेस तो 11 वेळेस आहे आणि संख्या म्हणून तो 10 वेळेस आहे. म्हणून याच्या दोन्हीचा एकचा फरक आहे. त्याच्यानंतर हे पण लिहून घ्या 1 ते 100 पर्यंत 0 अंक असणाऱ्या संख्या किती, तर ते 10 आहे. आणि 1 ते 100 पर्यंत 0 अंक किती वेळा येतो, तो 11 वेळा येतो, कारण तो 100 मध्ये डबल येतो. 1 ते 100 पर्यंत 0 अंक फक्त एकदाच येतो, अशा संख्या किती, फक्त एकदाच येतो, अशा संख्या 9 आहे. कारण का, तर 100 मध्ये तो दोनदा येतो. 100 सोडून ज्या बाकीच्या 9 संख्या आहे तो एकदाच येतो, म्हणून त्या संख्या 9 आहे. हा पण लिहून घ्या 1 ते 100 पर्यंत 0 अंक फक्त एकदाच येतो, अशा संख्या 9 आहे. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 पर्यंतचे अंक हे 20 वेळा येतात. प्रत्येक अंक किती वेळा येतात, 20 वेळा येतात. हे पण व्यवस्थित लिहून घ्या 1 ते 100 पर्यंत 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक 20 वेळा येतात. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत हेच अंक 2 3 4 5 6 7 8 9 संख्या म्हणून 19 वेळा येतात. संख्या म्हणून किती वेळा येतात, 19 वेळा येतात. काय येतात तुमच्या लक्षात आलं असेल की इथं 22 ला 2 डबल आहे, 23 ला 3 डबल आहे, 44 ला 4 डबल आहे. म्हणजे आपण तिथं अंक म्हणून मोजले म्हणून ते 20 वेळा येतात. आपण इथं संख्या म्हणून मोजतोय म्हणून ते 19 वेळा आले. कारण 11 22 33 44 55 असे आपण समोर जातो तिथे ते अंक डबल आहे, म्हणून ते अंक म्हणून 20 वेळेस आहे. आणि 1 ते 100 पर्यंत संख्या म्हणून ते 19 वेळेस आहे. आणि शेवट 1 ते 100 पर्यंत 2 3 4 5 6 फक्त एकदाच अशा संख्या 18 आहेत. फक्त एकदाच अशा संख्या किती आहे, 18 आहे. म्हणजे आपण सोडल्या कोणत्या, मग हे डबलचे अंक बांधताना ते सोडले. त्या सोडल्यानंतर 1 ते 100 पर्यंत 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि 9 हे फक्त एकदाच येतात. अशा संख्या किती तयार होतात, 18 तयार होतात. हा ते लिहून झाल्याच्या नंतर आपला पुढचा पॉइंट हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. 1 ते 100 पर्यंत आपण अंकांचा अभ्यास करतो, बरोबर आहे. ते लिहून झाल्याच्या नंतर त्याच्या खालीच हे लिहा परत, सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या. ही आपल्याला महत्वाची पुढे जसं जसं आपण जाऊ तसं गणितामध्ये खूप महत्वाची आहे. सर्वात लहान आणि सर्वात मोठी. सर्वात लहान एक अंक सुरुवात 1 होती, हे तर सगळ्यांना माहिती. सर्वात लहान 1 आणि सर्वात मोठी एक अंकी 9 आहे, त्याच्यानंतर 10 चालू होतं. म्हणून सर्वात मोठी एक अंकी संख्या 9 आहे, कारण त्याच्यानंतर काय चालू होतं, 10. तिथून पुढे 2 चालू होतं. त्याच्यानंतर 2 अंकी सर्वात लहान 10 संख्या आहे. 2 अंकी सर्वात लहान 10 संख्या आहे, कारण तिथून पुढे 11 तिच्यापेक्षा मोठी. मग त्याच्या जी सुरुवात होती 2 अंकी संख्येची सुरुवात होती आपल्या 1 2 मध्ये ती 10 पासून होती, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो सर्वात लहान 2 अंकी संख्या. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99. ज्यावेळेस आपले 1 ते 100 पर्यंत 1 2 आहे, ती 99 सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे, कारण तिथून 3 अंकी संख्या चालू होती. हा फरक लक्षात घ्या. त्याच्यानंतर 3 अंकी सर्वात लहान संख्या 100 आहे, कारण तिथून पुढे चालू होती 4 अंकी संख्या. 100 ही लहान असल्यामुळे की तिथून 101 ही 4 अंकी झाली, म्हणून 100 ही 3 अंकी सर्वात लहान संख्या आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999, तिथून 1000 ही 4 अंकी संख्या चालू होती, म्हणून सर्वात मोठी संख्या ही 999 3 अंकी आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या 100. त्याच्यानंतर 4 अंकी सर्वात मोठी संख्या 1000, त्याच्यानंतर सर्वात मोठी 4 अंकी संख्या 9999, तिथून पुढे ती 10000 चालू होती. 5 अंकी सर्वात
लहान संख्या 10,000 आहे, तिथून पुढे ही 99,999 ही सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे. हे टेबल व्यवस्थित लिहून घ्या, नंतर हा आपल्या फायद्याचा आहे. पुढे कधी कधी विचारलं असं 1 अंकी 2 अंकी 3 अंकी किंवा मग लहान मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येतून आपलाच आता समोर क्वेश्चन आहे, मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येतून लहानात लहान 3 अंकी संख्या जर आपण मायनस केली तर त्याचा फरक काय येतो, असे क्वेश्चन आपल्याला येऊन गेलेले पोलीस भरतीला. त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्याला महत्त्वाचा आहे आणि तो टॉपिक व्यवस्थित त्याच्यावर लिहून घ्या. आपण ह्या संख्या चॅप्टर बद्दल सगळ्या बेसिक गोष्टी बघितल्या, कारण त्या गरजेचं होत्या. आपण त्या लिहून घेतल्या, लिहून घ्या आणि मग व्यवस्थित रिव्हिजनला त्यानंतर काम येईल. आता तुमचे जे रजिस्टर मध्ये तुम्ही जे 20 क्वेश्चन लिहिलेले ते तुमच्या समोर ठेवा. पहिला क्वेश्चन, आता कारण प्रत्येक क्वेश्चन मी तर लिहू शकत नाही, मी वाचतो, तुम्हाला कळेल की नेमकं आपला कोणता प्रश्न चालू आहे आणि त्याचं स्पष्टीकरण तिथे लिहून घ्या. आता सगळ्यात 1 नंबरचा प्रश्न होता आपल्याला, लहानात लहान 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्या यातील फरक किती. आपण आता लहानात लहान 5 अंकी संख्या आत्ताच बघितली. लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती, लहानात लहान 5 अंकी संख्या ही आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय होता की मोठ्यात मोठी 3 अंकी, आपण मोठ्यात मोठी पण पाहिली, मोठ्यात मोठी 3 अंकी या संख्येतील फरक किती. आता मोठ्यात मोठी आपल्याला 3 अंकी घ्यायची म्हणजे रितून घ्यायची, मोठ्यात मोठी 3 अंकी. आता त्यांनी याचं काय विचारलेलं आहे, यातील फरक किती. आता यातील प्रश्न वाचताना व्यवस्थित लक्ष द्यायचं. फरक किती म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करावं. आपण आता वजाबाकी करू. इथं 0 आहे, 0 मधून 9 जात नाही म्हणून आपण एकूण 1 घेऊ. इथे झाले 10, 10 मधून 9 गेले, इथे उरला 1. हा जो 1 घेतला होता, हा 1 आपण इथे वापस दिला. हा परत 0 आहे, खाली 10 आहे, 10 जात नाही म्हणून आपण एकूण 1 घेतला. इथे वरती 10 झाले, 10 मधून 10 गेले, 0 उरला. आता परत आपण जो इथे 1 दिला होता तो आपण इथे खाली घेतला, परत आपण एकूण 1 घेतला, 10 मधून 10 गेले, 0 उरला. परत आता आपण इकडचा 1 इथे दिला, एकूण 1 घेतला आणि 10 मधून 1 गेला म्हणजे 9 उरले. म्हणजे आपलं जे उत्तर आलं होतं ते उत्तर 1 नंबरचं होतं 9001. हे पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं. सगळ्यांना समजलं असेल, कारण लहानात लहान म्हणजे आपण लहानात लहान ही संख्या 1 पासून सुरुवात होती, मोठ्यात मोठी 9 पासून. लहानात लहान 5 अंकी संख्या ही होती आणि मोठ्यात मोठी ही होती आणि त्यातला दोन्हीतला फरक आपण काढला आणि त्याचं उत्तर हे आलं 1 नंबरचं. त्याच्यानंतर आपण 2 नंबरचा क्वेश्चन पाहू. लहानात लहान 5 अंकी संख्या, लहानात लहान 5 अंकी संख्या 1 2 3 4 5. लहानात लहान 5 अंकी संख्या ही 10,000 आहे. आपण इथून सुरुवात होती, लहानात लहान 1 पासून सुरुवात होती, लहानात लहान 5 अंकी संख्या. प्रश्न असा आहे पुढे, लहानात लहान 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. ही मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आपण लिहिली. अंक यांच्यातील फरक किती. फरक म्हणल्यावर यांची आपल्याला वजाबाकी करावं लागणार आहे. ते वजाबाकी आता इथं खाली 9 आणि वरती 0 आहे, म्हणजे वरती लहान अंक आहे, खाली मोठा आहे, याच्यातून ती मायनस होत नाही. त्यामुळे आपण इथे 1 घेतला आणि 10 मधून 9 गेला, इथे 1 राहिला. हा घेतलेला 1 आपण परत इथं दिला. आता इथं खाली 10 झाली, वरती 0 आहे म्हणून परत इथे 1 घेतला. 10 मधून 10 गेले, 0 राहिला आणि परत हा घेतलेला 1 आपण इथं दिला आणि इकडचा इकडे घेतला आणि 10 मधून 10 गेले, परत 0 झाला आणि हा 1 इथं दिला आणि ह्या 10 मधून हा 1 गेला म्हणजे 9 झाला. आपलं उत्तर 9001. हे पहिले प्रश्न चालू आहे. सगळ्यात लहानात लहान 5 अंकी आणि मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येतील फरक हे आपण अशा पद्धतीने काढला. आता 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 0 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरायचे. एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती. ऑलरेडी तिथं 1 2 3 4 5 हे 5 अंक आहे. आता ह्या 5 अंकापासून आपल्याला काय करायची, सर्वात मोठी संख्या तयार करायची आणि सर्वात लहान संख्या करायची आणि त्यातला आपल्याला मायनस करायची. आता सर्वात मोठी संख्या तयार करताना आपल्याला काय करायचंय, 1 नंबरला आपल्याला इथं सर्वात मोठा अंक घ्यायचा आहे. सर्वात आपण काय करतोय, मोठी संख्या तयार करतोय. सर्वात मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठी ह्या 5 अंकापैकी सगळ्यात मोठा अंक घेतला आपण 4. त्याच्यानंतर मोठा अंक आहे 3. त्याच्यानंतरचा मोठा अंक आहे 2. त्याच्यानंतरचा मोठा अंक आहे 1 आणि हा 0. म्हणजे ही सर्वात मोठी संख्या तयार झाली. ह्या 5 अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार ही झाली. आता त्याची पुढची कंडिशन असे की सर्वात मोठ्या 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती. आता आपल्याला सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची, पण तुम्हाला इथे 0 दिसतंय. तर 1 नंबरला आपण असंही करू शकत 0 1 2 3 4, कारण 0 लहान आहे म्हणून आपण लहान संख्या तयार करताना 1 नंबरला 0 घेऊ शकत नाही, कारण ही संख्या 4च अंकी तयार होती. ह्या 0ला दुसऱ्याच ह्याच्या बरोबर
हे केलं त्यावेळेस याला किंमत होती, आता याला किंमत नाही. आपण जर असं म्हणलं की नाही आपल्याला लहान संख्या तयार करायची, तर मग आपण काय करू, 0 एक नंबर घेऊ, नंतर 2 घेऊ, नंतर 3 घेऊ, नंतर 4 घेऊ. असं नाही चालणार, कारण ही संख्या 5 अंकी तयार करायची. आपण जर अशी तयार केली तर मग आपल्याला ती 4 अंकी तयार होईल. मग आपल्याला संख्या तयार करण्यासाठी इथं आता आपल्याला लहान संख्या तयार करायची, त्यासाठी आपल्याला सर्वात लहान अंक घ्यायचा 1. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात 0 टाकायचा आहे, लहान संख्या तयार करायची म्हणून 0 टाकला. त्याच्यानंतरचा अंक 2, त्याच्यानंतरचा अंक 3 आणि त्याच्यानंतरचा अंक 4. ही झाली आपली सर्वात लहान संख्या. बरोबर. आता याच्यातील काय म्हणलं त्यांनी, फरक किती म्हणलं. आता फरक किती म्हणल्यावर आपल्याला याची करायची वजाबाकी. आता परत वरती 0 आहे, खाली 4 आहे आणि याचे वरती छोटा अंक झाला आणि खाली, मग आपण काय केलं, वरती याच्यात मोठा अंक जात नाही म्हणून आपण इकून हा 1 इथे घेतला, इथे झाले 10. इथं 10 झाल्याच्या नंतर इथं झाले समजा 10, हा 10 अंक तयार झाला आणि 10 मधून 4 गेले, खाली उरले 6. आपण जो इथं दिलेला होता जो आपण कट करू तो इथं आपण वापस दिला. आता परत काय झालं, वरती 1 झाला आणि खाली 4 झाली, म्हणजे वरती परत छोटा झाला. मग आपण परत त्याच्याकडून 1 पुसणं घेऊ, इथं झाले 11. आता 11 मधून 4 गेले, खाली उरले 7. परत आपण जो दिलेला 1 होता तो इथं घेतला, याला कट केला. आता वरती 2 आहे, खाली 3 आहे, परत जात नाही म्हणून आपण इथे 1 घेतला आणि याच्यातून 3 गेले, मग इथं झाला 9. आणि जो इथं घेतलेला होता 1 तो आपण परत इथं वापस दिला. आता वरती मोठा आहे, खाली छोटा आहे, आता आपल्याला उसनं घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे 3 मधून 1 गेला 2 आणि 1 मधून 4 मधून 1 गेला 3. हा आपला आलं उत्तर 32,976. 2 नंबरचा याचा आन्सर आहे. 2 नंबरच्या क्वेश्चनचा 2 नंबरचा आन्सर. प्रश्न क्रमांक 3. 150 पानाचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत आपल्याला काय टाकायचे, क्रमांक टाकायचे. ते क्रमांक टाकण्यासाठी आपल्याला एकूण किती अंक लागतात तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ कसं असतं, आपण पेज क्रमांक आपल्याला 25 टाकणे, हे आपलं एक पुस्तकाचं पेज आहे, आपल्याला 25 टाकायचं. आपण 2 एक वेळेस क्लिक केला आणि 5 एक वेळेस, म्हणजे एक पेज क्रमांक टाकण्यासाठी आपण 2 अंकाचा वापर केला, एक 2चा आणि 5चा. त्याच्यानंतर आपल्याला समजा 135 पेज क्रमांक टाकायचा आहे, 135, तर आपण 1चा एकदा वापर केला, 3चा, 5चा, म्हणजे एक पेज क्रमांक लिहिण्यासाठी आपण 3 अंकाचा वापर केला. तर हा प्रश्न असा आहे की 150 पानाचं पुस्तक आहे आणि त्या पानावर 1 ते 150 पर्यंत आपल्याला क्रमांक टाकायचे आहे, तर ते किती अंक लागतील. आता सगळ्यात अगोदर 150 पानाचं पुस्तक 150 पानी पुस्तक. आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, क्रमांक टाकायचे. आता सर्वात आधी एक लक्षात ठेवा, पुस्तक 1000 पानाच्या आत असेल, 1000 पानाच्या आत, तर काय करायचं, आपल्या पहिले अगोदरच्या 100 पेजला 192 अंक लागतात, एवढं लक्षात ठेवायचं. जर पुस्तक हे 1000 पानाच्या आत असेल, 500, 600, 700, 800 एवढ्या पानाचं जर पुस्तक असेल, तर पहिले जे सर्वात अगोदरचे जे 100 पेज आहे त्या पेज साठी आपल्याला 100 अंक म्हणजे 192 अंक दाबावं लागतं. ज्यावेळेस आपल्याला 100 पान द्यायचे त्यावेळेस किती, 192 आपल्याला ते दाबावं लागतं. त्याच्यानंतर 100 पर्यंत किती झाले, 192. आपली इकडे पेज किती आहे, 150. आपण 100 पेज किती साठी किती घेतलं, 192. आता पेज राहिले किती खाली, 50. किती पेज राहिले खाली, 50. 100 साठी आपण 192 अंक घेतले. आता राहिले होते आपले 50 पेज. ह्या 50 पेज साठी काय करायचं, याला गुणिले 3 करायचं. आता गुणिले 3 का केलं, कारण पुस्तक 150, 3 अंक पुस्तक आहे, हे 3 संख्या आहे, त्याच्यामुळे आपण गुणिले 3 केलं, हे झालं 150 आणि वर्ष 192. 2 5 आणि 4 5 आणि 9 4 हे 342. याचं म्हणजे 150 पानाचं पुस्तक तयार करण्यासाठी अनुक्रमांक देण्यासाठी 342 अंक लागतील, म्हणजे 342 वेळा आपल्याला ते अंक दाबावे लागतील. अशा प्रकारे कोणताही तुम्हाला आलं तेवढंच लक्षात ठेवायचं, 1000 पानाच्या आत जर पुस्तक असेल, 450, 330 असं कोणतंही पुस्तक असेल, तर सगळ्यात अगोदर काय करायचं, 100 पेज साठी 192 वापरून घ्यायचे. ते वापरल्यानंतर आपण काय केलं, 150 पानाचं पुस्तक होतं, त्यातून 100 पेज आपण मायनस केले, कारण आपण 100 पेज साठी 192 घेतले. 100 पेज मायनस केल्यानंतर आपले पेज उरले 50. त्या 50 पेज साठी आपला अंक किती लागतील, तर आपण त्याला 3 ने गुणलं. 3 ला याच्यामुळे आपण गुणलं की ते 150 पानाचं पुस्तक होतं म्हणून आपण त्याला
3 न गुणलं आणि असं करून आपलं उत्तर आलं 342. आता आपण जे बघितलं होतं, जे 150 पानाच्या पुस्तकासाठी बघितलं होतं, किती 150 पानाच्या पुस्तकासाठी, बरोबर आहे. 150 पानाच्या पुस्तकासाठी 150 पानाच्या पुस्तकासाठी काय केलं आपण की 100 पर्यंत आपल्याला हे लक्षातच ठेवायचं कधी पण 1000च्या आत जर पुस्तक असेल तर 100 साठी 192 अंक वापरतात, बरोबर आहे. 192 अंक वापरतात आणि 150 पानाचं पुस्तक आहे, मग 100 पानं आपण ऑलरेडी वापरले, 192 साठी अंक वापरले, मग राहिले किती होते आपले 100 मधून 150 गेले, 50 राहिले होते, 50 पेज राहिले होते, त्यासाठी आपल्याला अंक टाकायचे होते. 50 पेज राहिल्यामुळे काय झालं की आपण त्याला 3 न गुणलं, 3 न याच्यामुळे गुणलं किती 3 अंकाचं 150 होते, म्हणून 3 अंक होते, आपण 3 न गुणलं, हे झाले 150. आणि मग आपण याची बेरीज केली, 2 9 आणि हे 14 होता, हा आजच्या दिले इथं 1 2 3 342, अशा प्रकारे आपण उत्तर आलं. पण आता त्यांचा याच्यानंतरचा प्रश्न जर असा आला, 100 ला तर ऑप्शन आहे, 100 ला 100च्या पुढे जर पेज असेल तर 192 आहे, पण तुमचा जर असा प्रश्न आला की सर 84 ह्या पुस्तकासाठी, या 84 पानाच्या पुस्तकासाठी, 84 पाने पुस्तकासाठी याला काय ऑप्शन आहे, हा एक प्रश्न तयार होतो इथं. हा तर सगळ्याच्या आता लक्षात राहणारच आहे, 100 पर्यंत आपण 192 वापरू, पण 100च्या आजच्या पुस्तकासाठी, 100च्या आजच्या पुस्तकासाठी काय करायचं, 1 पासून 84 पर्यंत एक अंकी संख्या 9 आहे, त्याला 1 न गुणाचं, किती झाले 9. 1 पासून 84 पर्यंत एक अंकी संख्या 9 आहे, त्याला 1 न गुणून 9 झाले. आणि 2 अंकी संख्या, आता किती 2 अंकी संख्या, आता 84 मधून 9 संख्या या किती एक अंकी, राहिल्या 2 अंकी त्या 75 आहे, बरोबर आहे. याला गुणाकार करायचा, याचा गुणाकार आला 150 आणि याची बेरीज करायची नंतर 9 5 1, म्हणजे 100च्या आतचं जे पुस्तक असेल त्याच्यासाठी समजा 70 पानाचं 80 पानाचं 85 पानाचं सरळ सरळ काय करायचं, 1 ते 84 पर्यंत 9 अंक, ही तर 9च राहणार आहे, एक अंकी संख्या 9च राहणार आहे. त्याच्यानंतर याच्यातून मायनस करायचं जे पुस्तकाची पाने, कारण या 9 संख्या मायनस करायच्या, राहिल्या 2 अंकी 75 संख्या आणि मग त्याला 2 न गुणाचं, अशा प्रकारे याला आपल्याला अंक लागतील 159. आता आपण 1000च्या आतमधल्या पुस्तकाचं बघितलं, त्याच्यासाठी आपण 100 ला 192 अंक वापरले. 100च्या आतच्या पुस्तकासाठी काय करावं लागतं हे पण आपण बघितलं. आता प्रश्न राहिला 1000च्या पुढच्या पानाच्या पुस्तकाला काय करायचं. समजा आपल्याकडे आलं 1340 पाने पुस्तकासाठी, किती अंक लागतील, किती अंक. आता हे 1000च्या पुढे काय करायचं, 1000 साठी 2893 घ्यायचं. जसं आपण 100 साठी 192 अंक घेतले होते, तसे 1000 साठी 2893 घ्यायचे. हे कुठं 1000च्या पुढे पाने आपल्याला अंक काढायचे, पानं पुस्तकाचे. आपण आतापर्यंत काय पाहिलं, 150 पानाचं पुस्तक पाहिलं, त्याला कसे किती अंक लागतात ते बघितलं. 100च्या आतमध्ये 84 बघितलं. आता 1000च्या पुढे बघतोय, इकडे याचं एकदम परफेक्ट लक्ष देऊ नका. 1000च्या पुढे आपल्याला 2893 घ्यायचे, म्हणजे 1000 अंकात पुस्तकावर पान क्रमांक देण्यानंतर आपल्याला किती वापरावं लागेल, 2893 आपल्याला हे अंक वापरावे लागतील. त्यानंतर आपण आता राहिले किती, 1340 आपले एकूण पुस्तकाचे पाने. आपण त्यासाठी 1000 पानासाठी आपण घेतले 2893 आपण अंक घेतले. आता आपल्याकडे राहिले किती, 340. किती राहिले पानं, 340 पानं राहिले. 1000 पानासाठी आपण 2893 वापर, राहिले पानं 340. आता ह्या 340 ला आपल्याला 3 न गुणायचं, आपल्याला किती न गुणायचं आहे, 4 ला गुणायचं आहे. कारण का, आपलं पुस्तकाचा जो हे ते 4 अंकीने बनलेले आहे. जे आपल्या 1000च्या आत होतं ते 3 अंकाने बनलेलं होतं पाण्याचं पुस्तक, म्हणून आपण 3 न गुणलं. आता आपण 4 न गुणणार. किती न गुणणार, 4 न गुणणार, म्हणजे 340 गुणिले 4. आणि गुणाकार करताना वर 0 असेल तो 0 से 0 घ्यावा लागतो. 4 चौक 16, हा 4 आहे, 4 त्रिक 12, 12 ने 13, म्हणजे झाले 1307. 1000 पर्यंत लागले आपल्याला 2893 अंक आणि वरच्या 340 पेजला लागले आपल्याला 1360 अंक. आणि या दोघांची आपण काय करू, आता बेरीज करू. 2893 1307 3 9, हे 3 असे 3 घेतले, 9 आणि 6 15 झाले. 8 आणि 4 हे 8 होता, हे 9 9 आणि 3 12 झाले.
जसं सोपं जाईल तसं तसे कंडिशन करायचं. कोण 8 आणि 4 12 होता आपल्याला माहिती हा 8 आहे, याच्यात मिळून हा 4 झाला, 8 आणि 4 12, हा 4 वरती 1 3 आणि हा 4, एकूण पेज झाले, एकूण अंक लागले 4253. म्हणजे 1340 पानं पुस्तकासाठी 4253 अंक लागले. किती अंक लागले? 4253 अंक. आता पुस्तकाचा कोणत्याही टाईपचा क्वेश्चन आला तर तुमचा गेला नाही पाहिजे, कारण आपण 1 नंबरला बघितलं 150 पानासाठी, 100च्या आत पानासाठी पण बघितलं आणि 1000च्या नंतर पानासाठी पण बघितलं. त्यामुळे हे सर्व व्यवस्थित तुमचे जे स्पष्टीकरणासाठी तुम्ही जागा सोडलेली त्या व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतरचा 4 नंबरचा क्वेश्चन. आता हा 4 नंबरचा क्वेश्चन आणि 3 नंबरचा क्वेश्चन याच्यात फरक काय हा बघा आणि व्यवस्थित वाचताना प्रश्न व्यवस्थित वाचा. आपल्याला पानं विचारले का अंक विचारले याच्यावर पूर्ण क्वेश्चन हे होऊन जातो. सिली मिस्टेक म्हणता या गोष्टीला आपण येतं आपल्याला, पण विचारलं काय हे आपल्याला माहित नसतात. एका मुद्रकाने पुस्तकाला पान क्रमांक देण्यासाठी एकूण 1362 अंकाचा वापर केला तर पुस्तक किती पानाचे असेल? आतापर्यंत जे आपल्याला विचारलं होते पुस्तकाचे पानं दिलेले होते आणि अंक विचारलेले होते. आता काय झालं, आपल्याला अंक दिलेले, पुस्तक किती पानाचं आहे हे विचारले. म्हणजे हे जो अगोदरचा 3 नंबरचा क्वेश्चन होता त्या क्वेश्चनच्या विरुद्ध क्वेश्चन आहे. म्हणजे अगोदरचा 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय झालं होतं, पुस्तक किती पानाचं हे दिलं होतं आणि अंक किती लागतील हे विचारलं होतं. पण आता ह्या 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला अंक दिलेले, पुस्तक किती पानाचं असेल हे दिलेले. हे याच्याकडे थोडं लक्ष घ्या प्रश्न वाचतात. त्याच्यामुळे मी हे सिस्टमॅटिक म्हणजे एका खाली एक टाकली की तुमच्या लक्षात येईल की नेमका बदल कुठे झाला आणि सिली मिस्टेक होणार आहे. आता याच्यासाठी काय करायचं माहितीये का, 1362 काय अंक आहे. आता तुम्हाला याच्यात परत एक कन्फ्युज होईल की हे 1000च्या पुढे चाललं, मग 1000 साठी आपण 893 याचं कर नाही. पुस्तक 1000च्या आत पानात राहणार आहे. 1362 अंक आहे जे पुस्तक तयार होणार आहे, ते पानं तयार होणार आहे पुस्तक ते 1000च्या आतमध्ये राहणार आहे. इथं ती कंडिशन वापरायची नाही 1000 की बाबा आता 1000 साठी 893 घेतलं मग 362 आहे त्यानं पूर्ण उत्तर हे करू. आता तुम्ही कंडिशन कोणती वापरायची, आपल्याला अंक दिलेले इथे लक्षात ठेवा, दिलेलं काय अंक पानं नाही, आपल्याला पानं काढायचे. मग आपल्याला पानं काढायचे त्याच्यासाठी काय करावं लागेल की 100 साठी काय करायचं, आपल्याला 100 पानासाठी आपल्याला 192 आपण वापरतो. आता 100 पानासाठी आपण 192 काय वापरतो, हे पाने 100 आणि अंक 192 बरोबर आहे. 100 पाण्यासाठी आपण 192 हे आपण वापरतो. आता इथे आपल्याला काय दिलेले अंक, मग याच्यातून 192 मायनस करायचे. याच्यातून 192 हे अंक आहे म्हणून आपण अंक मायनस करतो. आतापर्यंत आपण पाणी असं की हा प्रश्न उलटा आहे एवढं लक्षात ठेवा. 0 हे वरती झालं. आता वरती छोटा अंक आहे आणि खाली मोठा अंक आहे म्हणून आपण काय केलं, एकूण वय पुसणं घेतलं, इथे झाले 16. 16 मधून 9 गेले ते 4 आणि 5 उरले. 16 मधून 9 गेले ते 6 आणि 3 उरले 7. आणि हा आता छोटा आहे हा मोठा आहे, ते विषय नाही. 3 मधून 1 गेला 2 आणि हा 1 2 मधून 2 गेले 0. आता वरती छोटा अंक आणि खाली मोठा अंक आहे त्यामुळे आपल्याला याच्यातून आपण 1 घेतला, इथे झाले 16. 16 मधून 9 गेले उरले 7. हा घेतला एक आपण इथं वापस दिला, वरती 3 आणि खाली 2 झाले. 3 मधून 2 गेला 1 राहिला, हा 101 1170. 1170 आता आपण काय झालं 100 पर्यंत आपण 192 पेज वापरले. आता आपले पेज राहिले खाली 1170. किती राहिले 1170. आता याच्यासाठी अंक किती लागल, याच्यासाठी अंक किती लागेल आपल्याला, मग आपण पुस्तक हे 1000 पानाच्या आत तयार होणार आहे त्याच्यामुळे आपण आता याला 3 न भागणार आहे. किती न भागणार आहे, 3 न भागणार आहे. आता आपण वजाबाकी केली, 100 पानासाठी 192 वापरले, अंक 192 वजा केले, 1170 अंक राहिले. आता 1170 अंकाला किती हे लागल त्यासाठी आपण 3 न भागणार आहे. 3 त्रिक 9 उरले 2, 3 नाम 27 हा 0. आता अशा प्रकारचा भागाकार कसा करता येईल लक्षात ठेवा. आपलं काय होतं 1170 खाली घेतला आपण 3, हा 3 आहे का 3, 3 त्रिक 9. आता 11 मधून 9 गेले खाली किती उरले 2, इथं झाले 27. 27 न 3 न 27 ला डायरेक्ट भाग जातो. 9 त्रिक 3 नाम 27 बरोबर. हे झालं सगळं भागाकार झाला, 0 उरला, 0 शी 0 घेतो. म्हणजे 100 पेज 192 अंकासाठी आपल्याला 100 पेज ऑलरेडी आपण घेतले, त्यातून मायनस केले, 1170 अंक राहिले त्यासाठी 390. म्हणजे हे 390 हे पान आणि हे पान 0
9 400 अशा प्रकारे आपल्याकडे 490 पेजचं काय झालं आपल्याला पानं लागतील म्हणजे 490 पानाचं पुस्तक तयार होईल त्याचं उत्तर क्रमांक 4. आता तुमच्या लक्षात आलं असेल 3 आणि 4 मध्ये फरक काय 3 मध्ये आपल्याला पानं दिले होते अंक विचारले होते 4 मध्ये आपल्याला अंक दिलं पानं विचारले म्हणजे त्याच्या उलट करायचंय हा फरक थोडा लक्षात घ्या. आणि आता त्याच्यानंतरचा 5 नंबरचा क्वेश्चन हा नैसर्गिक संख्येचा क्वेश्चन आहे. आपण अगोदर नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात ते थोडे 1 मिनिट बघू आणि याचं विश्लेषण करू. नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून चालू होत्या 1 पासून 1 ह्या अंकापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या अशा अनंत म्हणजे याला आपण मोजू शकत नाही सांगू शकत नाही त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो म्हणजे आपल्या वापरातल्या व्यवहारात सगळ्यात टोटल 1 पासून सुरू होती 1 पासून ते अनंत पर्यंत कितीपर्यंत आपण त्याचा कोणी विचारही करू शकत नाही पर्यंत नैसर्गिक संख्या असते याला काय म्हणतात आपण नैसर्गिक संख्या. आता जो आपला क्वेश्चन आहे 1 2 3 4 5 आणि 16 या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता बेरीज करायचं आपण असं करणार का बेरीज 1 + 2 + 3 + 4 असं 3 आणि 3 6 4 10 असं करायला आपल्याला कमीत कमी एवढ्या एक नैसर्गिक संख्येला आपल्याला 10 मिनिट लागेल. त्याच्यासाठी एक सूत्र आहे आपला जो क्वेश्चन आहे 1 + 2 + 3 + 4 + 5 आणि डॉट 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 9 डॉट 16 याची आपल्याला काय करायची बेरीज करायची नाही. आता याच्यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र असं होतं n लिहून ठेवा हे सूत्र n +1 / 2 हे त्याचं सूत्र आहे. आता n म्हणजे ते शेवटची संख्या. आता हे सूत्र तुम्ही एक तुमच्या माहितीसाठी किंवा नंतर नियोजन करण्यासाठी तुम्ही लिहून ठेवा पण इथं सरळ सरळ एकच लक्षात ठेवा नैसर्गिक संख्यांची बेरीज करा अशी कुठपर्यंत बी आली 1 पासून 150 पर्यंत आली 100 पर्यंत आली कुठपर्यंत बी काहीच प्रॉब्लेम नाही त्याला फक्त काय करायचं शेवटचा अंक लक्षात ठेवायचा. शेवटचा काय आपल्याकडे 16 आहे या 16 ला काय करायचं असं 16 लिहून घ्यायचं आणि त्याचा समोरचा अंक घ्यायचा 17 आणि भागिले 2 हे करायचं. सरळ सरळ फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपला शेवट संख्या कोणती ती किती असू द्यायच्या जागी तुम्ही 150 असू द्या 200 असू द्या 400 असू द्या काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला सांगितलं 1 पासून 250 पर्यंत संख्येची बेरीज करू शकते माणूस दिवसभर पण आपण बसलो वही आणि पेन घेऊन त्या 250 संख्येची आपण बेरीज करू शकत नाही. त्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की शेवट काय विचारलं 16 आणि त्याच्या समोरची संख्या घ्यायची 17 आणि भागिले 2 करायची. भागिले 2 केल्यानंतर बे 8 16 आता इथं 16 राहिलं काय 17 × 8 आता आपण गुणाकार करणार 7 8 56 हातच्या आला 5 8 1 8 8 आणि 5 13 म्हणजे 1 पासून 16 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज 136 हे त्याचं उत्तर आहे आणि 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता हा पण जो समोरचा क्वेश्चन आहे आता तुम्ही एक क्वेश्चन एक अनालिसिस करा. आपण एक क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चन कसा डिपेंड आहे आपण द्यायचा प्रयत्न केला प्रश्न काढते वेळेस की अगोदरचा आणि याचा काय संबंध आहे. आता ह्या पण काय आहे नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्येत आपण बघितलं नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून ते अनंतपर्यंत आपण नाही सांगू शकत एवढा लांब नैसर्गिक संख्या आहे. आपण याच्या अगोदरचं जे पाहिलं होतं फक्त नैसर्गिक संख्येची बेरीज पाहिली होती. आता ह्या पण नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे क्रमांकात 1 2 3 4 9 10 हे 9 पर्यंत क्रमांकात. आता ते प्रश्न असा आहे की या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती म्हणजे यांच्या वर्गाची बेरीज करायची. आता आपण असं करू शकतो का 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 मग 3 चा वर्ग 9 तर मग प्लस करायचा 16 असं करू शकतो. असं पण आपल्याला खूप टाइम जाईल. त्यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र आहे n +1 ब्रॅकेट परत ब्रॅकेट 2 + 1 ब्रॅकेट भागिले 6 हे त्याचं सूत्र आहे. आपण ज्यावेळेस नैसर्गिक संख्यांची बेरीज केली त्यावेळेस भागिले 2 केलं होतं. आता आपण नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज करतोय त्याच्यामुळे भागिले 6 करतोय. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा याच्यामुळे खूप सिमिस्टेक होतं. आता हे n म्हणजे तुम्हाला असं वाटलं ते सूत्र वगैरे कसं लक्षात ठेवा खूप मोठी गोष्ट आहे. आता परत जसं आपण अगोदरच्या गणितात केलं होतं तसं या गणितात ह्या अंकावर लक्ष ठेवायचं. कोणता अंक आहे शेवटचा 9 n म्हणजे काय 9 आणि हा ब्रॅकेटचा अर्थ होतो गुणिले याच्यात पण अर्थ होतो गुणाकाराचा. आता आपण काय करायचा तो n आपण लिहिला आपण आता गुणाकार करणार कारण याचा अर्थ काय होतो ब्रॅकेटच्या इकडचा गुणाकाराचा. आता n + 1 म्हणला म्हणजे n काय आपला 9 त्याच्यात 1 मिळवला आपण 10 लिहिला बरोबर याचा पण अर्थ काय होतो गुणाकाराचा. आता 2n याच्यात पण गुणाकाराचा अर्थ होतो 2n म्हणजे
याला आपल्याला डबल करायचं आहे आपल्या एनला. आपला एन काय आहे 9. मग आपण त्याचा डबल केला 9 दोन्ही 18 आणि प्लस 1 केला म्हणजे आपण केलं 19. आलं लक्षात. आपण काय केलं आपला एन म्हणजे 9 शेवटचा संख्या. याच्यावर फोकस करा. शेवटच्या सूत्र नाही आठवत ना टाइमवर लक्षात. हा आला प्रश्न याचा. याच्यात काय केलं 9 त्याच्यात 1 मिळवला 10 लिहिला तिचे डबल करून परत 1 मिळवला 19 आणि खाली 7. आता आपल्याला याचा करायचा आहे भागाकार. आता भागाकार पाहायचं की आपल्या याच्यात भाग कशात जातो. आता एका पाड्याने 2 ला भाग गेला पाहिजे. आता इथं 3 1 3 3 2 6 3 3 9. आता परत पाहायचं वर एखाद्याला भाग जातो का 2 1 2 2 5 10. आता खाली संख्या संपलेली. मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकाराचे नाही 3 5 15 3 5 15 आणि राहिलेला 19 तरी याचा. आता तुम्हाला याच्यात एक गुणाकाराची सोपी ट्रिक सांगतो करण्यासाठी. वरती 15 आणि खाली 19 असू द्या काही प्रॉब्लेम नाही. आपण वरती छोटा घेतला खाली मोठी संख्या पण तरी पण आपण ते वरती घेतला. काय घेतला याचे गुणाकार करताना सोबत दिला. आपल्याला 15 चा पाढा सहसा सगळ्यांना पाठ असतो. काय करायचं आपण 15 चा पाढा पाठ एक एक संख्येने गुणत बसताना आपल्याला परीक्षेत वेळ किती कमी करता येईल या लक्षात. आता डायरेक्ट ह्या संख्येने आपण याला गुणणार आहे तर मग 15 नाम एकदाच म्हणतो 15 नाम 35. आता याच्या खाली गुणाकार करताना याच्या खाली पुढे द्यावं लागते डबल स्टेपला. घेतला आपण 15 नाम 15 की 15 5 या हे 225. ह्या प्रकारे गणित फास्ट होऊ शकतं. तुमचा जो पाढा पाठ आहे ना तो वरती घ्या. मग तो पाढा किती जर असतो आणि डायरेक्ट 15 नाम 35 असेल 15 की 15 दुसऱ्या स्टेपला आपलं उत्तर आलं 285. म्हणजे 5 नंबरचा जो प्रश्न आहे त्या वर्गाची बेरीज आहे त्याचं आणि 6 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्या वर्गाची बेरीज आहे 285. अशा प्रकारे हा प्रश्न होता लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण 6 गणिताचं विश्लेषण बघितलं. त्यात तुम्हाला पाढे आणि वर्ग किती महत्वाचे याच्यावरून लक्षात आलं असतं. त्याच्यामुळे मी काल तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात बेसिक गोष्ट आपल्याला पाढे पाठ करावं. म्हणजे पाढे पाठ असला तर फास्ट गुणाकार होतो. वर्ग पाठ असला तर फास्ट होतं आणि तेवढंच आपल्या गणितासाठी वेळ वाचतो. आता पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती नाही. नाही आहे या प्रश्नावर व्यवस्थित लक्ष द्यायचं की विचारलं काय आहे विचारलं का नाही विचारलं. या श्री मिस्टेकमुळे खूप मार्क जातात. बरोबर. आता सगळ्यात आधी आपण मूळ संख्या समजून घेऊ. मूळ संख्या आपल्याला काय विचारलं जोडमूळ मूळ संख्या. ह्या संख्या अशा असतात मूळ संख्या की ह्या फक्त ते स्वतःच्या पाडत असतात. त्यांना भाग जात नाही. कोणत्याच याला भाग जात नाही मूळ संख्या. आता आपण घेतो 2 3 5 7 आणि ह्या मूळ संख्या ह्या 2 सोडलं ना बाकी सगळ्या मूळ संख्या विषम असतात. ह्या 2 सोडल्याच्या नंतर सगळ्या मूळ संख्या काय असतात विषम असतात. आता 2 3 5 7 आता एक तुम्हाला मग 9 पण विषम संख्या आहे 15 पण विषम संख्या आहे पण त्यांना भाग जातो. 3 1 3 3 3 9 5 1 5 5 3 15. म्हणजे अशा विषम संख्या की ज्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही किंवा फक्त स्वतःच्या पाड्यात आहे. आता 3 2 5 7 9 ला भाग जातो. 10 सम संख्या येऊ शकते मूळ संख्या. 11 पण 11च्याच पाड्यात आहे. पुढे आली 13 पुढे आली 17 अशा ह्या तुम्हाला मूळ संख्या 1 पासून 100 पर्यंत अशा 25 मूळ संख्या त्या तुम्हाला लिहून ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न आपला असा होतो जोडमूळ संख्या. आपण पाहिला आता जोडमूळ संख्या ही 2 ची 3 ची जोडी आहे 5 ची आणि 7 ची जोडी आहे 9 ची आणि 11 ची जोडी. ह्या झाल्या जोड्या जोडमूळ संख्या यांच्या जोड्या अशा 8 जोड्या आहेत 100 पर्यंत. आता प्रश्न आपला असा होता 29 31 29 31 55 57. आता 29 31 ला पण कोणत्या संख्येने भाग जात नाही 31 ला पण जात नाही म्हणजे ती मूळ संख्या आहे. 3 नंबरचा ऑप्शन होता 71 73 ती पण मूळ संख्या आहे कोणत्याच पाड्यात नाही. 11 आणि 13 ती पण मूळ संख्या आहे कोणत्याच पाड्यात नाही. 2 नंबरचा जो आपला ऑप्शन होता 55 आणि 57 ही 57 मूळ ह्या मूळ संख्येने याला भाग जातो आणि हिला पण भाग जातो म्हणून या काय मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे 2. आता मूळ संख्या तुमच्या लक्षात आला असेल की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या तुम्हाला तुमच्या अभ्यासातून तुम्हाला त्याला लिहून काढायचे की 2 पासून सुरुवात होत्या. फक्त एवढंच आहे की त्याच्यात एकच 2 ही सम संख्या आहे बाकीच्या मूळ संख्या विषम आहे आणि त्या विषम आहे अशा संख्या की ज्यांना भाग जात नाही. अशा मूळ संख्या तुम्हाला 1 ते 100 पर्यंत तुम्ही स्वतः त्या लिहून काढायच्या आहेत. बरोबर. हा झाला मूळ संख्येचा. तर मूळ संख्येवर एक प्रश्न असतो मूळ संख्या समजला असला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 34वी त्रिकोणी संख्या कोणती. आता जो प्रश्न आला तो त्रिकोणी संख्यावर आला. आपण संख्या शिकतोय ना आपण कोणते किती संख्या पाहिली आतापर्यंत नैसर्गिक संख्या पाहिली त्याच्यानंतर मूळ संख्या पाहिली. आता ही त्रिकोणी संख्या. आता या त्रिकोणी संख्याचं सूत्र आहे ते तुम्ही आता लिहून घ्या. त्रिकोणी सूत्राचं सूत्र काय आहे
दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार भागिले 2 हे त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे. हे तुम्ही लिहून घ्या. आता जे तुम्ही स्पष्टीकरण लिहित असाल ना तिथे लिहून घ्या. आता मी प्रत्येक गोष्ट लिहिणार नाहीये, तुम्ही असं पण लिहिता तर तुम्ही रेग्युलर लिहा, आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये. दोन क्रमावर नैसर्गिक संख्येचा गुणाकार किती आहे? दोन क्रमावर नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागिले 2 हे कशा सूत्र आहे? त्रिकोणी संख्या सूत्र. आता आपली त्रिकोणी संख्या आहे 34. किती आहे? 34. मग दोन क्रमावर नैसर्गिक संख्या 34 नंतर कोणती संख्या? 35 भागिले 2 बेक बे इथं आलं 17. आता हातच इझीच आहे, सगळं जमतच की 34 ला 2 ने भागलं 17 होतात. मग आपलं उरलं काय? 35 आणि 17. परत आता गुणाकार तुम्ही म्हणला असं 17 होता, छोटी वरती काय घेतली? 35. आता तुमचा पाढा कोणता पाठ आहे? 35 चा पाठ आहे का 17 चा पाठ आहे? 17 चा पाठ आहे. आपल्याला टाइम कसा कमी करतील तेवढं करायचं. आता 17 काय करायचं? 17 5 85 झालं. 17 3 51 5 9 555 म्हणजे आपल्या त्या त्रिकोणी संख्येचं उत्तर आलं 595 2 नंबरचं. आता हा एक स्टेप सांगतो मी फक्त गुणाकाराची. तुम्हाला जर वाटलं 35 गुणिले 17 करू शकतात, मग 35 गुणिले 17 करायला काय करावं लागेल? 35 गुणिले 17. मग 7 5 35 7 3 21 परत येणं गुणा. हे कसं 17 5 85 17 3 51 85 51 दोन स्टेप मध्ये गुणाकार, म्हणजे आपण काही सेकंदामध्ये गुणाकार करू शकतो. अशा प्रकारे आपण पाहिलं त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या तुमच्या लक्षात आलं असेल, क्रमावर 2 नैसर्गिक संख्या भागिले 2 अशा प्रकारे कोणतीही त्रिकोण संख्या तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 9. आता जो आपण मागचा पाहिला तो त्रिकोणी संख्या दिलेला होता, त्रिकोणी संख्या काढायची होती. आता काय केलं त्यांनी माहिती का? नववा जो प्रश्न आहे 105 ही त्रिकोणी संख्या आहे, तर त्या संख्येचा पाया काढा. प्रश्न पहिल्या प्रश्नावर डिपेंड आहे. पहिला काय दिला होता? पाया दिला होता, त्रिकोणी संख्या काढा म्हणले होते. आता त्रिकोणी संख्या दिलेली आहे, पाया काढायचा आहे. त्याच्यामुळे मी एक क्वेश्चन एकावर एक डिपेंड आपण टेस्ट मध्ये टाकायचे अनालिसिस करून टाकलेले की तुमच्या फरक लक्षात येईल की पहिल्या प्रश्नात काय फरक होता आणि ह्या प्रश्नात काय फरक आहे. 105 ही त्रिकोणी संख्या त्यांनी दिलेली आहे, त्रिकोणी संख्या काढायची नाही. आपण अगोदरच्या प्रश्नात त्रिकोणी संख्या काढली, आता आपल्याला त्याचा पाया काढायचा. अशा वेळेस काय करायचं? 105 ही त्रिकोणी संख्या दिली, सरळ सरळ हिला काय करायचं? डबल करायचं. 2 न गुणायचं, डबल म्हणजे 2 न गुणायचं. ही झाली 210. आता आपल्याला पाया काढायचा आहे, ही 210 झाली. आता वर्ग कशामुळे पाठ करा म्हणतोय मी की ह्या वर्गाचा आता इथं फायदा होईल. आता 210च्या मागचा वर्ग कोणता आहे? तर तो आहे 196. कोणता आहे? 196. 210चा मागचा वर्ग घ्यायचा आहे, याची डबल करून मागच्या संख्येवर. आता हे 196 कशाचा वर्ग आहे? 14चा. म्हणजे आपलं उत्तर आलं 14. किती? 14. म्हणजे संख्येचा पाया किती? 14. आणि आपण आता असं गेलो की बरं ठीक आहे आपल्याला 14 दिले, आपल्याला त्रिकोण संख्या असं पण येऊ शकतो. 14 गुणिले 15 भागिले 2 7 15 साठी 5 असेल. हे दोन्ही पद्धतीने हा दिला होती त्रिकोणी संख्या, आपण काढला पाया. हा दिला पाया, आपण काढली त्रिकोणी संख्या. ओके, या अशा पद्धतीने व्यवस्थित लिहू. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. 78 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 12वी त्रिकोणी संख्या कोणती? आता ऑलरेडी काय दिलेली? 78 ही त्रिकोणी संख्या दिलेली. त्याच्यानंतर 12वी त्रिकोणी संख्या म्हणल्यावर आपल्याला काय करायचं आहे? 78 या संख्येचा पाया काढायचा आहे. आता 78 या संख्येचा पाया काढायचा आपण अगोदरच्या गणितामध्ये पाहिलं. आपण 78 या संख्येचा पाया काढू. पाया काढायचा म्हणजे याची डबल करायची. आता 78 या संख्येचा पाया याची डबल केली आपण, ही झाली 156. आपल्याला काय करायचंय? जे आपण अगोदरचं गणित सोडवलं त्यानुसारची ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आपल्याला, याचा आपल्याला पाया काढायची आणि याचा पाया काढल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपल्याला 12वी संख्या काढायची. आता 78 ची आपण डबल केली 156 आली. आता याच्या पाठीमागचा वर्ग कोणता आहे? जवळचा वर्ग 144. कोणता आहे? 144. तो कशाचा वर्ग आहे? 12चा वर्ग. यामुळे वर्ग पाठ करणं खूप गरजेचं आहे. असं तुम्हाला तिथे आठवणारच नाही काय करायचंय, कोणत्यापासून वर्ग. मग तुम्ही 10 पासून वर्ग काढत असाल, 10चा वर्ग 100, 11चा 121, मग 12चा म्हणजे तुमचा वेळ जाईल. ते वेळ वाचण्यासाठी आपण ते तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. आता 12चा वर्ग 144 म्हणजे त्या संख्येचा 78 या संख्येचा पाया काढला आपण, किती झाला? 12. आता तिथून पुढचा प्रश्न काय आहे की त्या संख्येत तिथून पुढचा प्रश्न असा की 12वी त्रिकोणी संख्या कोणती? म्हणजे 78 नंतर 12वी त्रिकोणी संख्या, नंतर म्हणजे 78 नंतर 12वी त्रिकोणी संख्या. मग आपल्या 78चा पाया आला 12 आणि ती 12 दिलेली म्हणून त्याच्यात परत 12 प्लस करायचे, म्हणजे ती संख्या झाली, तो पाया झाला 24. हा 78चा पाया आला आणि 12वी म्हणलं, त्याच्यानंतर 78 त्रिकोणी संख्येनंतर 12वी म्हणलं. त्या 12वी म्हणल्यामुळे काय केलं आपण? हे 12 प्लस केलं 24. आता आपला जो फॉर्म्युला जो आहे तो 24 25 भागिले 2 हे झाले 12. आता जे तुम्हाला जसं वाटत असं पण केलं तर चालतं आणि दोन्ही पण पारिक आहे.
25 दुनी 50, 25 25, 0 10 300. म्हणजे याचं उत्तर 78 त्रिकोण संख्येनंतर येणारी 12वी त्रिकोण संख्या कोणती, तर ती आहे 300. ह्या पद्धत तुम्हाला लक्षात आलं असेल. परत एकदा रिव्हिजन करतो. 78 आपल्याला त्रिकोणी संख्या दिली, त्याचा आपण डबल केलं, त्याचा पाया काढला, त्याचा पाया आला 12. त्याच्यानंतर 12वी संख्या म्हणून त्याचा आपण 12 मिळवले, एकूण झालं 24. आणि त्याच्यानंतर आपण हे संख्या कोणती ती काढायचं होतं, म्हणून आपण जे त्रिकोणी संख्या सूत्र आहे त्या सूत्रानुसार आपण हे काढलं. त्यानंतर 11वा प्रश्न, 105 या त्रिकोणी संख्येपूर्वी येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती. आता परत 10 नंबरचा क्वेश्चन आणि 11 नंबरचा क्वेश्चन एकमेकावर डिपेंड. आपण 10 नंबरचा क्वेश्चन पाहिला तर तो नंतर होता आणि हा काय पूर्वी. आता 105 गुणिले 2 हे झाले 210, बरोबर आहे. 210 झाले. त्याच्या मागचा वर्ग कोणता आहे 210च्या, 196. कशाचा वर्ग आहे तो, 14चा. ह्या 210च्या मागचा वर्गमूळ कोणता आहे, 196. कशाचा वर्ग आहे, कशाचा वर्गमूळ आहे, 14चा, बरोबर आहे. आला आपल्या या संख्येचा पाय. 105 या संख्येचा काय आला आपल्याला पाय. आता अगोदरच्या प्रश्नात काय होतं, नंतर होती. आता ह्या प्रश्नात काही पूर्वी विचारली, म्हणजे आपण मायनस करणार. काय विचारलं, पूर्वी विचारली, म्हणून आपण काय केलं, मायनस केलं ते आलं 9. अगोदर आपण 12 + 12 केलं होतं, कारण ती नंतरची विचारली होती. आता आपण मायनस केलं, कारण ती पूर्वीची विचारलेली. 5वी पूर्वीची विचारली, मग 9 आलं. मग तोच आपला फॉर्म्युला 9 गुणिले 10 त्रिकोणी संख्येचा, हे 2 9 हे 10 बेपंचे 10, परत त्या दोघांचा गुणाकार 45. याला आपलं उत्तर. 105 त्रिकोणी संख्येपूर्वी 5वी त्रिकोणी संख्या ही 45. अशा प्रकारे हे 16 लिहून ठेवा, रिव्हिजन करा, कळून देणे कळालं. आता तर हळूहळू कळत त्याच्यात जसं तुम्ही. आता पुढचा प्रश्न, एका व्यासपीठावर, आता आपल्या आत्ताच महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, व्यासपीठ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल प्रचार करायच्या वेळेस. आत्ताच एका व्यासपीठावर 12 व्यक्ती बसले आणि प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केलं. हस्तांदोलन केलं म्हणजे हातात हात घेतला. तर एकूण किती हस्तांदोलने होतील, किती व्यक्ती आहे, 12. जेवढे प्रश्न किती मोठा आहे काय काही नाही, फक्त संख्यावर लक्ष द्यायचं. व्यक्ती विचारले 12, व्यक्ती लिहिले आपण 12. आता एवढं लक्षात ठेवायचं, 12 विचारलं ना, 12चा मागचा अंक घ्यायचा आहे. आतापर्यंत आपण त्रिकोणी संख्या काय करत होतो, पुढची संख्या घेत होतो. आता हे आपल्या व्यासपीठावरचे लोक करायचे, कारण आपण 3 जणांना जर एकमेकाच्या हातात घेतलं तर ते 2च वेळेस होतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मागचा. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, की आपण पुढची संख्या कधी घेतली आणि पाठीमागची संख्या कोणत्या गणिताला घेतली आणि पुढची संख्या. आता हे जे गणित आहे याच्यात माझा स्वतःचा पोलीस भरतीच्या वेळेस मी 12 गुणिले 13 केलं आणि त्याचं उत्तर वेगळं आलेलं होतं. आता हे लक्षात ठेवा की पुढची संख्या त्रिकोणी संख्या कशाला घ्यायची आणि मागची कशाला घ्यायची. व्यासपीठावरचं विचारलं सरळ सरळ मागची घ्यायची. 12 गुणिले 11 भागिले 2 बे बेसकी 12 11 गुणिले 6 बरोबर 66. त्याचं उत्तर आहे 66. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. समोरच विचारलं म्हणजे व्यासपीठावर विचारलं असेल तर मागायचं. आपण आतापर्यंत जे केलं त्रिकोण संख्या आपण पुढची संख्या घेत होतो. एवढं फक्त थोडा फरक लक्षात ठेवा. न त्याचं काय होतं, आपण जरी तर 13 घेतलं पुढची संख्या बेसिक 12 13 याचं उत्तर डायरेक्ट असं होतं. खूप म्हणजे एक छोट्याशा चुकीमुळे. आणि ते ऑप्शन मध्ये पण मी दिलेले, ते मुद्दाम दिलेले. का दिलं, 1 नंबर ऑप्शनला दिले 78 की जे त्रिकोणी संख्येचे बेस तुम्ही गेले असाल ना त्यात तुम्ही 78 100% क्लिक केलं असेल. त्याच्यामुळे मी ते ऑप्शन मध्ये पण दिलं होतं काढून तसं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा मार्क्स सांगा याचा व्यासपीठासाठी. आता त्यानंतरचा प्रश्न आहे, एका कुस्तीच्या स्पर्धेत एकूण 30 खेळाडूंनी भाग घेतला. प्रत्येकाशी एकदा कुस्ती खेळली तर एकूण किती सामने होतील. किती खेळाडू आहे, 30. किती खेळाडू 30. परत लक्षात ठेवायचं, मागचं घ्यायचं. 30 खेळाडू एकमेकाशी कुस्ती खेळणार आहे, एकूण 30 घ्यायचे. त्याच्यानंतर भागिले 2 घेतलं. भाग कशा जातो ते लक्षात ठेवा. 30 ला जातो, 29 ला जातो. 30 ला जातो, 30 ला गेले की 15. परत 15 गुणिले 29. आता हा गुणाकार उलटा याच्यासाठी मी 3 वेळेस सांगतो. इथं आल्यावर ह्या गुणाकार कशावर का मी तुम्हाला क्लिक करून देतोय. 15चा पाडापाठ आहे का आपला, 29चा पाडापाठ आहे, 15चा पाडापाठ आहे तो फास्ट होईल. 15 नाम 35 गुणिले 15 दुनी 30 5 3 435. याचं उत्तर आहे 435. याच्यामुळे मी तुम्हाला गुणाकाराजवळ आल्यावर तीन सांगतो की जो तुमचा पाडापाठ आहे वरती आणि डायरेक्ट सगळं गुणा 0.10 सेकंदापर्यंत तुमचा गुणाकार पूर्ण होतो. एका कुस्तीच्या स्पर्धेत एकूण 30 खेळाडू होते. त्यांनी एकमेकाशी
हे खेळली, कुस्ती खेळली, आपण त्याला एक मायनस करून घेतलं आणि ते झाले, ते एकूण सामने झाले 435. अशा प्रकारे हे गणित. आता जो समोरचा प्रश्न आहे 14, आता हा उलटा आहे. आतापर्यंत आपल्याला सामने काढायचे होते, हस्तांदोलन काढायचे होते. आता आपल्याला इथं खेळाडू दिलेले, आता आपल्याला सामने काढायचे. मी तेच म्हणतोय, हे प्रश्न एकमेकावर डिपेंड आहे, अनालिसिस करायचे. कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला. 210 सामने झाले. आतापर्यंत आमच्या पाठीमागच्या याच्यात काय केलं होतं, आपण सामने काढले होते, खेळाडू दिले होते. आता ह्यावेळेस आपल्याला काय दिलं, 210 सामने दिले. 210 सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला. आता या 210 असे काय करायचे, आपल्याला डबल करायची. ते झाले 420. बरोबर आहे, 420. आता एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस त्रिकोणी संख्येमध्ये आपण जे केलं, आपण मागचं वर्गमूळ घेत होतो, ती त्रिकोणी संख्येसाठी. बरोबर आहे. आता आपल्याला सामने दिलेले, खेळाडू काढायचे. हे तुम्हाला कन्फ्युज होईल, पण तुम्ही स्वतः ज्यावेळेस करशाल ना, हळूहळू तुम्हाला कमी एक दोन नियोजन केले की, कारण नाही आपण काहीच नाही करू शकत. कोणाला मागे घ्यायचं, कोणाला पुढे घ्यायचं, हे सूत्रानुसारच होणे. तुम्हाला ते लक्षात ठेवून या गोष्टी, कारण याला दुसरा काहीच पर्याय नाही की तुम्ही म्हणशाल तर एका गणिताला पुढे सांगता, एकाला मागे सांगता, काय लक्षात ठेवा. हे तुम्हाला त्या गणितावर अनालिसिस करून तुम्हाला लक्षात ठेवणे. आता आपण याची डबल केली, 210 सामने होते, आपल्याला खेळाडू काढायचे, याची डबल केली 420. आता हा 420च्या पुढचं वर्गमूळ काय, 420च्या नंतर येणार वर्गमूळ हे आहे 441. आणि ते कोणाचं वर्गमूळ आहे, ते 21चं. याच्यासाठी मी वर्ग पाठ करा म्हणतो, हे कोणाचं आहे, 21चं. मग अशा प्रकारे आपले किती सामने होतील, 21 सामने होतील. म्हणजे 210 21 खेळाडू होते, 210 सामने 21 खेळाडू, म्हणजे 210 खेळासाठी 21 खेळाडू लागतील. अशा प्रकारचं हे 21 खेळाडूने भाग घेतला. अशा प्रकारचं हे गणित होतं. हे माग पुढे हे तुम्ही प्रत्येक गणिताला लिहून त्या टाइपचे गणित तुम्ही बनवा, सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बनवू शकता, सोडवू शकता. त्यावेळेस तुमचं ते कन्फ्युज हळूहळू कमी होईल. आता त्याच्यानंतरचा 15 नंबरचा क्वेश्चन, हा एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक एवढे फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. तर मंदिराच्या 24 पायऱ्या असतील, तर त्या भक्ताजवळ किती फुले होते. काय आहे प्रश्न, काय आहे, समजा आपलं सातारा परिसर मधलं खंडोबाचं मंदिर पकडावं, आपण त्या मंदिराकडे फुले घेऊन गेलो देवासाठी. आता ह्या साईड नसतील बहुतेक 20+ पायऱ्या असतील, आपलं काही काम पडलं नाही, आपल्या नशीब नाही आलं तिथपर्यंत जासाठी. ज्यावेळेस त्यावेळेस मोजू, ज्यावेळेस आपण तर मागूनच दर्शन केलेलं आहे आतापर्यंत, मागच्या पायऱ्यांनी एकूण असत बहुतेक 20+ पायऱ्या असतील. आता प्रश्न असा आहे, आपण पायऱ्यावर चढतो, बरोबर आहे. आता प्रश्न असा होता की प्रत्येक पायरीच्या क्रमांकावर त्यांनी फुल ठेवलं. आपण एक पायरीवर पाय दिला, एक फुल ठेवलं. 2 पायरीवर पाय दिला, तिथं एक नाही ठेवलं, त्या पायरीच्या क्रमांका एवढं फुल ठेवलं 2. 3 पायरीवर पाय दिला, त्या तिथं त्यानं 3 फुलं ठेवले. असं त्यानं जर समजा 20व्या पायरीवर पाय दिला असेल तर त्याने किती फुलं ठेवले त्या पायरीवर, 20 फुलं. अशा या फुलाची आपल्याला बेरीज करायची. जर आपण बिना सूत्राचं तसं गेलो करत तर आपण नाही करू शकत तशी करत. हे आपल्याला प्रत्येक पायरीवर एक नाही, ज्या पायरी क्रमांकावर आपण जाऊ, 15 पायरी म्हणा तर 15 पायरीवर आपल्याला 15 फुलं ठेवायचे, 17 पायरीवर तर आपल्याला 17 फुलं ठेवायची. त्याच्यासाठी फक्त एकच लक्ष, गणित खूप मोठं, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. 24 पायऱ्या, किती पायऱ्या आहे, 24. आपलं तेच त्रिकोणी संख्येचं सूत्र लागतं याला, 24. त्याच्या पुढची संख्या 25. पायऱ्या किती आहे, 24. त्याच्या पुढची संख्या घेतली 25. याला केलं भागिले, इथं आलं 12. येतं ना आता सगळ्याला अर्ध भागिले केलं तर सांगायची गरज नाही, बे कमी दोनच्या मी सरळ डायरेक्ट घेतो 12. आता 25 गुणिले 12, आता 12 पंचे 7 आणि 12 दोन्ही 24. 0 6 4 10 1. म्हणजे त्यानं काय केलं, एक पायरीपासून त्या भक्तांनी एक पायरीपासून 24व्या पायरीपर्यंत 300 फुलं ठेवली. किती फुलं ठेवले, 300. पण आपला प्रश्न इथं संपला नाही. 300 फुलं ठेवले आणि 9 फुले त्याने काय केले, देवाला वाहिले. किती वाहिले, 9. आणि त्याच्याकडे शिल्लक राहिले 17. आता 9 आणि 7 हे झाले 16, हे झाले 26. हे 26 आणि पायऱ्या ठेवलेले 300, असे एकूण त्याच्याकडे 326 फुलं तो मंदिरात घेऊन गेला होता. 300 पायऱ्यावर ठेवले, 9 देवाला वाहिले आणि 17 त्याच्याकडे शिल्लक राहिले. अशा प्रकारचं गणित होतं. गणित खूप मोठं होतं, पण सरळ सरळ आपल्याला पायऱ्या धरायच्या. पायऱ्या जेवढ्या असतील तेवढ्या पायऱ्याचा क्रमांक टाकायचा, त्रिकोणी संख्येच्या सूत्रानुसार त्याचे फुलं काढायचे, देवाला वाहिली किती, शिल्लक राहिली किती, फक्त एवढं काढायचं. प्रश्न हा 2 ते 3 वेळेस पोलीस भरतीला येऊन गेलेला प्रश्न आहे. ओके, लक्षात ठेवा, लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर 16 नंबरचं गणित, नैसर्गिक संख्या आपण ऑलरेडी बघितल्या. आता ते गणित 1 + 2 + 3 + 4 + 9.
आता ह्या नैसर्गिक संख्या आपण अगोदर 2 क्वेश्चन याचे घेतले, पण आता इथं काय आहे, याच्या घनांची बेरीज काय आहे, घनांची बेरीज करायची. हा आपण प्रश्न भरपूर वेळेस पोलीस भरती येऊन गेला. आता याची घनाची बेरीज, आता याचं सूत्र काय आहे, n प्लस 1 डिवाइड भागाकार आणि हे ब्रॅकेट आणि ह्या ब्रॅकेटचा वर्ग, हे त्याचं सूत्र आहे. पण हे सूत्र तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्ही लिहून घ्यावे. या सूत्राचा आपण पहिले सांगितलेले, n ला आपल्याला 9 धरायचं, घेतला आपण 9. हे गुणाकाराचं चिन्ह याचा अर्थ होतो प्लस 1 करायचं आहे, आपलं 1 टाकला भागिले 2 आणि याचं ब्रॅकेट, हे ब्रॅकेटचा वर्ग. आता काय करायचं, पहिले भाग देऊन द्यायचा, 2 1 2 2 पंचे 10, राहिलं काय 45. आता ह्या 45 चा वर्ग काढायचा. आता ह्या 45 चा ज्या अंकाच्या एकक स्थानी 5 आहे, त्या अंकाची एक सोपी ट्रिक्स आहे वर्ग काढायची. ते आपण वर्गमूळ आणि वर्गमूळ मध्ये तर घेणारच आहे, पण आज थोडं सांगतो, कारण तुम्ही वर्ग 45 पर्यंत कोणी वर्ग पाठ करा नाही, तुम्ही हेच करणार. तुम्ही 45 गुणिले 45, पण याला एक सोपी ट्रिक्स आहे, ते आपण वर्ग आणि वर्गमूळ घेऊ आणि आज पण सांगतो थोडं. एकक स्थानी जर 5 असेल, एकक स्थानी कोणता अंक आहे, 45 ही संख्या आहे, एकक स्थानी अंक 5 आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टार्टिंगला अंक आणि संख्येच्यातले फरक का सांगितले होते. ही 45 संख्या एकक स्थानी 5 अंक आहे, ज्या संख्येचे एकक स्थानी 5 असेल त्याचा वर्ग घ्या. 5 चा वर्ग आहे 25, 5 चा वर्ग काय आहे 25, आणि ह्या सरळ सरळ या दोघांचा गुणाकार करायचा, 4 5 20 झाला 45 चा वर्ग. अशा पद्धतीनं आपलं उत्तर आलं 2025. म्हणजे ह्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज 2025. आता हा कसा केला याचे आपण परत लेक्चर घेणारच यायचं, पण हे 5 आहे, 5 चा वर्ग डायरेक्ट 25 घेतला, या दोघांची बेरीज केली 2020. अशा प्रकारे आपण वर्ग काढला. याच्यानंतरचा प्रश्न पुढील 17. खालील पैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे. आता आपण किती संख्या पाहिल्या तुमचं, आपण संख्या चॅप्टर घेतोय, संख्या किती बेरीज तुमच्या लक्षात. पहिला एक नैसर्गिक संख्येवर आपलं झालं, त्याच्यानंतर त्रिकोणी संख्येवर झालं, त्याच्यानंतर मूळ संख्येवर प्रश्न आला, आणि ही आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या काय असते, आता हे आपले 4 ऑप्शन आहे. ही वर्गमुळात 196 म्हणजे हे वर्गमुळात आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची संख्या आहे, आता थांबा 1 मिनिट, 27. त्याच्यानंतर 3 नंबरची संख्या आहे 45, 5, आणि 4 नंबरची संख्या आहे 8. ह्या संख्या. आता ही परिमेय संख्येचा अर्थ काय होतो की ही जे वर्गमुळात किंवा घनमुळात संख्या असेल यांची प्रक्रिया करून ती बाहेर पडली पाहिजे 2 स्टेप. आता 14 चा वर्ग आहे, 14 हे वर्गमूळ कशाचं आहे, 14चं, म्हणजे बाहेर पडली, काहीतरी प्रक्रिया झाली. त्याच्यानंतर हे 3 की 3 ह्याला भाग दिला आपण, 3 नाम 27. 9 कशाचं वर्गमूळ आहे, 3चं, 3 याची पण प्रक्रिया झाली. आता हे 5 1 5, 5 नाम 45, बरोबर आहे. 9 कशाचं आहे, वर्गमूळ आहे 3चं. आता इथं काही होतच नाही प्रक्रिया, याच्यातून काही करताच येत नाही आपला वर्गमूळ, त्याच्यामुळे ती अपरिमेय संख्या आहे. प्रश्न आपला असा होता की खालील पैकी कोणती परिमेय संख्या नाही, आहे, ह्यासाठी हा प्रश्न होता, सिलेमिस्टिक करण्यासाठी. नाही हा प्रश्न होता, त्याच्यामुळे परिमेय संख्या, अपरिमेय संख्या ही आहे, ती परिमेय संख्या नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती. मी तुम्हाला सगळ्यात अगोदर लिहून दिलेलं होतं की सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या. आता इथं सर्वात मोठी 4 अंकी संख्या विचारली, तर ती 3 नंबरची सर्वात मोठी 9999, ही काय आहे, सर्वात मोठी 4 अंकी संख्या आहे. मी ऑलरेडी तुम्हाला अगोदर लिहून दिलं होतं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंत एक अंक किती वेळा येतो, हे पण लिहून दिलेलं आहे, तो 21 वेळा येतो. आणि शेवटचा प्रश्न आहे की 1 ते 100 पर्यंत 0 अंक असणाऱ्या संख्या किती. 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक असणाऱ्या संख्या ह्या 10 आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि 0 अंक हा 11 वेळेस आहे, म्हणजे 100 मध्ये तो 2 वेळेस आहे. संख्या म्हणून तो 10 वेळेस आहे, अंक म्हणून तो 11 वेळेस आहे, कारण तो 100 मध्ये वापरलेला गेला. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपले 20 प्रश्न झाले. सर्वांनी एवढी अपेक्षा म्हणजे आहे की सर्वांनी अभ्यास करून टेस्ट सोडले असेल, व्हिडिओ बघितला असेल. आता फक्त आपल्याला एकच करायचं आहे की हा व्हिडिओ आपण ग्रुपला टाकला, ज्यानं प्रामाणिकपणे अभ्यास करून टेस्ट सोडली, व्हिडिओ बघितल्यानंतर वहीमध्ये स्पष्टीकरण दिलं, अशाच विद्यार्थ्यांनी आपल्याला त्या व्हिडिओला थंब किंवा राईटचा हे करायचंय. बाकी ज्यानं नसेल केलं काही, आपल्याकडं 50 ते 60 म्हणजे 30-35 मुलं आहे आणि 20-25 मुले, असे सर्व मिळून 60 आहे. या 60 पैकी 20 जणांना पण आपलं सिरियस केलं ना,
20 जणांना पण प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या ना तर आपला हे जो प्रोग्राम आहे हा आपला सार्थक होईल एवढं आम्ही समजतो. ज्याला नाही करायचं त्यानं बघलं नाही त्यानं थंब देऊ नका प्लीज, ज्याने बघितले त्यानंच थंब द्या. आणि आता उद्या जे आहे आपलं, उद्या आपण काय करणार आहे, अंकाची स्थानिक किंमत हे चॅप्टर घेणार आहे. त्याच्यावर तुम्हाला टेस्ट येईल आणि तसं व्हिडिओ. आता स्थानिक किंमत त्याच्यात भरपूर आहे पुढं, त्याच्यात स्थानिक किंमत काय, दर्शनी किंमत काय, आपण ह्या प्रकारचे उद्या एक छोटंसं चॅप्टर घेऊ. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. थोडं 1-2 वेळेस ते 1 नंबरच्या क्वेश्चन मध्ये माझ्याकडून चुकीने 5-0 झाले होते. मी परत ते क्लिअर करून 4 केले 5 अंक, म्हणजे पहिलाच प्रश्न थोडं 1-2 ठिकाणी मिस्टेक झालेले ते परत केलेलं आहे. तेवढं हे करा आणि बाकीचे सगळे व्यवस्थित बघा, लिहून ठेवा, रिव्हिजनला काम येईल. ही तुमची जी वही आहे ही वही व्यवस्थित रंगीबिरंगी पेनाने लिहा, प्रश्न वेगळ्या पेनानं, रंगीत पेनाने आणि आन्सर. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस आपलं पेपर लिहिलं त्यावेळेस असं वाचतात अरे यार वाचावं काहीतरी वाचावं, नंतर असं लिहून ठेवलं तुम्ही तर बघितलं जाणार नाही. असं पण नको, नोट्स म्हणजे एकदम छान, तर एकदम डेकोरेशन करा व्यवस्थित, म्हणजे घेतल्यावर असं वाटलं पाहिजे. आणि याचा फायदा असा होणार आहे तुम्हाला 100% आपलं असं हे पहिलं चॅप्टर होतं, ह्या चॅप्टर आपण शेवटपर्यंत असं एक घेणार आहे. आणि नक्कीच तुम्ही ज्यावेळेस पेपरात असाल तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवून येईल. एवढा शब्द आहे, हे सगळं आपण व्यवस्थित करू. धन्यवाद.